पुणे मनपा शिक्षण विभागांतर्गत सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठीचा टेंडर अपात्र असणाऱ्या ठेकेदारास आमदार सुनील कांबळे यांनी आपले वजन वापरून मिळवून दिल्याचा आरोप पुणे शहर काँग्रेसने केला आहे। विशेष बाब म्हणजे ठेकेदार कोलेक्स या कंपनी संदर्भात भाजपचेच एक खासदार सदाशिव लोखंडे यांनी शासनाकडे तक्रार करून त्यांना अपात्र ठरवलं होतं। या गोष्टीवरून आता भाजपमध्ये टेंडरवरून अंतर्गत चढाओढ लागलेली दिसत असून यामध्ये आर्थिक घोटाळा असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनात येत असल्याचा आरोप पुणे काँग्रेसने केलेला आहे आणि याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील दिली आहे। लक्षात घ्या 10,000 कोटीचं बजेट कशाच्या अनुषंगाने येतंय? कारण तुम्ही आता 2 वर्ष झालं तुम्ही सहयादी बनवत नाही। सहयादीमध्ये तुम्ही आता कोणत्याही झोपडपट्टीतल्या आतली कामं, झोपडपट्टीचे जिथे पैसे जे दरवेळेला 1,500 कोटी जे सहयादी तयार करायची आणि स्थायी समिती ही मुख्य सभेला 1,500 कोटीची द्यायची, त्यात चेअरमॅन स्वतः 100-150 कोटी ठेवायचे, असे 3,000 कोटी या 2 वर्षात वाचले। हे त्याच्या अनुषंगाने प्रशासनाने पाठीवर थाप मारून घेऊ नये। बजेट वाढल्याचा अर्थ की माझ्या उत्पन्नात वाढ झाली, इथं उत्पन्नात वाढ नाही झालेली। तुम्ही बजेटच्या थाप पाठीवर त्याच वेळेला मारून घेऊ शकता जर माझी बांधकामामध्ये वाढ झाली, माझी GST मधनं माझा जो परतावा आहे त्याच्यातनं वाढ झाली। ही वाढ तुम्ही कामं करत नाहीये। तुम्ही 165 नगरसेवकांना जे बजेट देत होते ते कुठेही बजेट देत नाही। ते पैसे जे दरवर्षीचे तुमचे वाचताय 1,500 कोटी, तेच फक्त 3,000 कोटी आतापर्यंत झाले तुमचे। बजेट वाढण्याचं जर थाप घेणार असेल तर उत्पन्नामध्ये वाढ दाखवली पाहिजे। बोगस आकडे दाखवण्यात काही अर्थ नाही। हे मी 10 वर्ष अनेक वेळेला त्या मुख्य सभेमध्ये बोगस आकडेवारी सिद्ध केली। भाजपच्या सो कॉल्ड जबाबदार लोकप्रतिनिधींच्या टेंडर वादात पुणे मनपाच्या शिक्षण विभागात शिकणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची खरेदी होऊ शकलेली नाही। याचा थेट परिणाम मुलींच्या आरोग्यावर होतोय। तसेच पुण्यासारख्या देशातील 7व्या महानगराच्या महापालिकेला सॅनिटरी नॅपकिनसाठी मोठ्या कंपन्यांचा CSR फंडामधून मदत घ्यावी लागते। या लाजिरवाण्या गोष्टीमुळे पुण्याची बदनामी होऊ नये, मुख्यमंत्र्यांनी तातडीने या विषयामध्ये लक्ष घालावं असं मत काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांसमोर मांडलं आहे। ठेकेदार मराठी, हा ठेकेदार योग्य नाही, तो ठेकेदार योग्य नाहीच्या अडथळ्यामध्ये आता महानगरपालिका ती परत दोघांमध्ये सामंजस्य होत नाही म्हणून तो टेंडर रद्द करतात। आम्हाला कळत नाही ह्या आमदार आणि खासदारांना लाजा वाटत नाहीत का? आपण कशामध्ये पडतोय? लहान मुलींच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचा ठेकेदार जर बसत नाही म्हणून तुम्ही त्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मिळून देणार नाही। आणि मिळून द्यायचं नाही तर एवढी मोठी भांडणं चालू आहे की आयुक्तावर दबाव आहे। आता आयुक्त तो टेंडर रद्द करतोय। काल आम्ही आयुक्तांना भेटून जर टेंडर तुम्ही रद्द केलं तर तुम्हाला तुमचा अधिकारी सस्पेंड करावं लागेल, सांगावं लागेल, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल, कुणाची चूक आहे दाखवावं लागेल। टेंडर प्रक्रियेमध्ये जर चूक झाली असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागेल आणि तेही नसेल तरी 37-67 क खाली तुम्हाला डायरेक्ट सुद्धा उपलब्ध करता येतं। तुम्ही ते सुद्धा करत नाहीये। मुलींच्या आरोग्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्या ठेकेदाराची इंटरेस्ट जास्त पडले। याचा निषेध आम्ही करतो। वेळेवर जर मुलींना ते मिळालं नाही शिक्षण मंडळाच्या तर काँग्रेस पक्ष त्यांच्या दालनात घुसून आंदोलन करेल।